जय श्रीराम. श्री तुकामाई यांनी दिलेली 4 वरदाने श्री महाराजांना बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणी आपण वाचतोय. तर वाचायला सुरुवात करायच्या आधी ते जे वासुदेव, बळवंत, फडके आणि गोगटे असं जे मला वाटत होतं, तर ते फडके नाहीतच, गोगटे म्हणूनच आहेत. कारण फडके हे महाराजांच्या वेळेला झालेले, महाराज हयातच असताना, आणि गोगटे हे वाणीरूप महाराज यांच्या सान्निध्यात आलेले, यांच्या सहवासात आलेले वासुदेव, बळवंत, गोगटे. कालाचा फरक आहे तो काही लक्षात नाही आला, केवळ नावच सादृश्यामुळेच मला तसं वाटत होतं. पण 1937 साल त्यांनी म्हटलेलं आहे, 1931-37 वगैरे, म्हणजे महाराजांचा वाणीरूप आविष्काराच्या तेव्हाची गोष्ट आहे, 25 नंतरची. तर ते वासुदेव, बळवंत, गोगटे आहे, फडके नव्हे. तर आता आपण पुढे वाचूया. आता कान्ह्याचे जठार म्हणून होते त्यांच्याबद्दलचा प्रसंग सांगताय. चिपळूणपासून 10 मैलावर कान्हा गाव चिपळूण तालुक्यातच आहे. तिथले हे जठार ते गोंदवल्याला येणारे गृहस्थ. जठारांची बहीण चिपळूणला दिली होती. तिची मुलगी पुन्हा कान्हात दिली होती, म्हणजे मामा आणि लग्न झालेली भाची कान्हात होते. तिला मुलगा झाला. हा पहिला मुलगा 10 महिन्याचा असताना त्याला समर डायरिया झाला. सारखे जुलाब झाले, त्यामुळे रक्तातलं पाणी जायला लागलं आणि मुलाने डोळे फिरवले. जठारांकडे आणि त्या भाचीच्या घरी महाराजांची उपासना होती, ते अनुग्रहित होते. तिने अगदी कंठरवाने हाक मारली, महाराज, या मुलाला वाचवा महाराज. तिच्या कानात एवढंच ऐकू आलं की मीठ पाणी द्यावं. आता लगेच सलाईन देतात. त्यावेळी त्या खेड्यात कुठलं आलंय सलाईन? डिहायड्रेशन होतं म्हणून मूल डोळे फिरवतं, तेव्हा ऐकू आलं मीठ पाणी द्या, मीठ पाणी द्यावं. त्याप्रमाणे मीठ पाणी दिल्यावर 2-3 तासात मूल जागेवर आलं. म्हणजे बरं होऊ लागलं. मुलगा दगावला नाही, हाती लागला. तिने मनातल्या मनात संकल्प केला की हा मुलगा वाचला तर पुढच्या उत्सवाला पाया पडायला मी त्याला गोंदवल्याला नेईन. ही घटना मे महिन्यातली. हे उन्हाळ्यातील रोग आणि उत्सव डिसेंबरमध्ये. मुलगा बरा झाल्यावर ती जठारांना म्हणाली, मामा, महाराजांच्या कृपेनं मुलगा वाचला, मी त्याला पाया पडायला गोंदवल्याला नेणार आहे, तुम्ही सोबतीला चला. असे ते मामाभाची आले आणि महाराजांना भेटले. तिथे तिने काही त्यांना सांगितलं नाही, पण भेटल्याबरोबर महाराज म्हणाले, माय, या संकल्पपूर्ती करता एवढं लांब यायचं काय कारण होतं? तिथे जो एखादा मारुती असेल तिथे गेला असता तरी हा संकल्प पुरा झाला असता. म्हणजे महाराज कोण आहे? मारुती अवतार आहे, प्रत्यक्ष मारुती अवतार. तिथे जो एखादा मारुती असेल तिथे गेला असता तरी हा संकल्प पुरा झाला असता म्हणाले. यावरून काय दाखवलं? जिथे जिथे मारुती आहे तिथे तिथे माझं वास्तव्य आहे. आमचे सद्गुरू रावो मारुती अवतार, हे जे आहे ना, ते मारुतीला सांगितलं की मला पोचतं, असा त्याचा अर्थ आहे, असं महाराजांनी सांगितलं. पुढे सर्व व्यापित्व कसं दाखवलं सांगतो. महाराजांनी तिच्या गावाचं वर्णन सांगायला सुरुवात केली. म्हणाले, माय, कान्ह्याला बस झाडाखाली थांबते, त्यानंतर तिचं घर जिथे होतं तिथवर 10 मिनिटाची वाटचाल होती. त्या वाटचालीचं महाराजांनी इत्तंभूत वर्णन केलं. कुठे मारुतीचं देऊळ आहे, कुठे पिंपळाचं झाड आहे, चौथरा आहे, असं असं घरापर्यंतचं सर्व वर्णन केलं. मग ती म्हणाली, महाराज, तुम्ही इतकं वर्णन कसं करता? तुम्ही येऊन गेलात का? मग नाही का आलो? तू जेव्हा टाहो फोडून हाक मारलीस मुलाकरता, तेव्हा कानात मीच सांगितलं, तेव्हा आलो होतो. मला रस्ता माहीत आहे, असं उत्तर दिलं. याचा अर्थ काय झाला? सर्व व्यापित्व. जेव्हा आपण कंठरवानं आर्तपणे हाक मारू तेव्हा ते हजर आहेतच. आता पुढचं आमचे दत्तोपंत काशीकर मालाडचे. तर काशीला जायचं ठरले. 100-150 लोक बरोबर न्यायचे होते. तेव्हा जय्यत तयारी सुरू झाली. 2 बोगी बुक केल्या. अमकं तमकं जमवा सुरू झाली. मलाही त्यात मदतीची संधी मिळाली. त्यावेळी महाराज एवढंच म्हणाले, दत्तोपंत, काय ही तुमची तयारी, आटापिटा, कशाला एवढी तयारी? इथे राहून काशीला नाही का जाऊन येता येणार? हे सामर्थ्य मनुष्य देहात आहे. ज्याला आत्मज्ञान होतं त्याला हे सामर्थ्य प्राप्त होतं.
पंढरपूरला महाराज किती लोकांना दिसायचे आणि तेव्हाच गोंधळ्यात पण असायचे. मी आहे जगदाकारे या प्रकरणात याचं वर्णन आहे. केशवराव बेलसरे यांनी लिहिलेल्या चरित्रात याबद्दल पुष्कळ आठवणी आहेत. तेव्हा या दृष्टीने ते दत्तोपंतांना म्हणाले, काय ही तुमची उरसफोड, तुम्ही रामावर भरोसा ठेवा, काही तयारी करू नका, तो काय करतो बघा तरी. जर त्याला तुम्हाला न्यायचंच असेल तर तुम्हाला काय रिझर्वेशनच हवं का? ते राम नेतील तुम्हाला, खरं आहे ते, पण आम्ही त्याच्यावर सोपवायला तयार नाही. आणि वर काय म्हणतो, आपण आपला व्यवहार केला पाहिजे. मनात ते राम करणार नाहीत हीच समजून मनाची तयारीच नसते. महाराज चक्क म्हणाले, इथेही राहता येतं, तिथेही राहता येतं, तयारी करा. आणि काशी यात्रेच्या वेळी पुढे काय झालं, जिथे जिथे यांची तयारी कमकुवत होती ना, तिथे यांचं उत्तम आदरातिथ्य झालं. आणि जिथे जिथे उत्तम व्यवस्थेची तयारी झाली होती तिथे ती नीट व्यवस्था झालीच नाही. अगदी जबरदस्त अनुभव आला. महाराज म्हणायचे, तुम्ही रामरायावर सोपवलंच नाही मग तो येतच नाही मदतीला. मग बसा, काढा उठा बशा. तुम्हीच इतकं प्रकर्षानं दाखवलं त्यावेळी की अरे तुम्ही सोपवा रे रामरायावर, सोपवा रे रामरायावर. आणि महाराज बरोबर असून आमची ही अवस्था. खरं आहे ते. जय श्रीराम. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.